देवीचा साक्षात्कार स्वप्नामध्ये झाला काही वर्षांपूर्वी. पुढे काय होणार आहे हे कळायला लागलं. योग्य वेळ आली, तुझा हात धरून हे कार्य पुढे घेऊन जाईन, हे तिने स्वप्नामध्ये काही वर्षांपूर्वी सांगितलं. योगेश्वरी देवीच्या कृपेने ती समोर येऊन, बालाजींच्या कृपेने ते समोर येऊन मला गोष्टी सांगतात आणि त्या पद्धतीने मी लोकांचे प्रश्न सोडवायचा माझ्याकडून 100% प्रयत्न करते. बंधन टाकणं आणि बंधन मधून मुक्त होणं म्हणजे बंधन म्हणजे काय? बंधन म्हणजे अडथळे. अडथळे म्हणजे ब्लॉकेजेस. ओके. व्यक्ती बंधनात असेल, व्यक्तीला ब्लॉक असेल तर काय काय होतं? सगळ्यात पहिली गोष्ट, त्या व्यक्तीचं कुठलंच काम नीट होत नाही. नजर खूप लागते. शत्रुपीडेचा खूप त्रास सहन करावा लागतो. लग्नामध्ये अडथळे येतात. लग्न जुळत नाही किंवा वैयक्तिक प्रगती थांबते. समाधान मिळत नाही आयुष्यात. करेक्ट. त्या व्यक्तीला शत्रुपीडा आणि बाह्य बाधेचा खूप त्रास सहन करावा लागतो. शत्रुपीडा असेल, नजर लागली असेल किंवा कुठलाही दोष निर्माण झाला असेल तर लक्ष्मी बंधन मध्ये काय होतं? लक्ष्मी बांधली जाते. लक्ष्मी म्हणजे पैसा. पैसा मानला गेल्यानंतर काय होतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात. नोकरीमधनं पैसा मिळत असतो पण तो टिकतच नाही. करेक्ट. व्यवसायामध्ये प्रचंड मंदी येते. व्यवसाय चालत नाही किंवा हितशत्रूंचा प्रादुर्भाव वाढतो. खूप जण म्हणतात की ताई पैसा येतो पण तो कुठे जातो तेच कळत नाही. करेक्ट. कर्ज, खूप कर्ज होतं. एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं. तो व्यक्ती त्या घेऱ्यामध्ये अडकला जातो. कर्जामध्ये गुरफटला जातो माणूस. लक्ष्मीचं बंधन असण्याची ही लक्षणं.